मुंबईत येण्यावर मनोज जरांगे ठाम। 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रस्थान। आपल्याला शांततेत मुंबईला जायचं आहे, मनोज जरांगेंचं आवाहन। मराठा समाजाला सरकारनं 10% आरक्षण दिलेलं आहे, तरीही लोकशाही मार्गाने कुणी आंदोलन करत असेल तर त्यांचाही मागण्या समजून घेऊ। जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। लेकरांसाठी आरक्षण मागत आहोत, विनाकारण डिवचू नका, सत्ता बदलत असते हे लक्षात ठेवा। मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। मराठा समाज ओबीसी प्रवर्गात येऊ शकत नाही, मात्र तसा कोणी प्रयत्न केल्यास ओबीसी समाज आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही। छगन भुजबळांचा जरांगेंना इशारा। 29 जातींच्या नव्यानं ओबीसी आरक्षणात समावेश, मात्र मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हटलं की येवलेवाल्याचं पोट दुखतं। मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्ला। संगमनेरमधील नागरिकांनी 40 वर्षांची मक्तेदारी उलथवून टाकली। अमोल खता जायंट किलर ठरला। नाव न घेता एकनाथ शिंदेंची बाळासाहेब थोरातांवर टीका। बिहारमधील SIR मध्ये निवडणूक आयोग आणि भाजपची पार्टनरशिप। महाराष्ट्र हरियाणाप्रमाणे बिहारमध्ये मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधींचा हल्लाबोल। महाराष्ट्रात विधानसभेवेळी 40 ते 42 लाख मतदार वाढले। मतदार याद्या तपासा, मतदान करू देऊ नका, उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। जनतेनं आपल्याला का नाकारला याचा अभ्यास करायचा सोडून विरोधक छाती बडवत बसलेत, हे कधीच निवडून येणार नाहीत। मतचोरीच्या आरोपांवरती फडणवीसांचं उत्तर। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन, गणपतीला घरी येण्याचं निमंत्रण। उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थ निवासस्थानी जाणार। राज ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांनाही गणपती दर्शनाचं निमंत्रण। राज ठाकरेंनी मलाही बोलावलं आहे, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। 35 लाखांच्या हुंड्यासाठी नवऱ्यानं पत्नीला जिवंत जाळलं। उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथील घटना। पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये हत्यारा नवरा जखमी। लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन। TV9 मराठीवर ही शान कोणाची, लालबागच्या राजाची। जयघोषानं परिसर दुमदुमला।